नमस्कार. आवाज येतोय का? आपलं थोडं तांत्रिक कारणामुळे हे सेशन थांबलं होतं. आवाज येत असेल तर कमेंट करा. परत आपण सेशन सुरू करतोय. त्यांना फोन करून असेल इथे. आवाज येत असेल तर कमेंट करा. मी निलेश शेकाडे पाटील आज तुमचं या फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत करतो. आणि EMPC कट्टा यांनी जी काही मला बोलण्याची तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ठीक आहे, सर्वांना आवाज येतोय? सर्वांना नमस्कार. आपण आता सेशन चालू करू. सेशनचे आपले दोन भाग असतील. एक त्यामध्ये तुम्हाला करिअरच्या संधी आणि कृषी सेवा पूर्व परीक्षेची तयारी कशी करायची ते सांगणार आहे. आणि दुसरं म्हणजे आपले काही जे काही प्रश्न असतील ते. ठीक आहे, नंतर प्रश्न घेऊ आपण आपले सेशन संपल्यानंतर. तर आपण जे सध्या काय लॉकडाऊनचा काळ आहे, सर्वजण घरी थांबलेले आहेत आणि सर्वांचा थोडा अभ्यास कमी झालेला आहे किंवा कुठेतरी तो कमी झाला आहे किंवा थांबलेला आहे. तर आपण सर्व शेतकऱ्याची मुले, तर आपला शेतकरीच कोरोनामुळे थांबला आहे, तर आपण कशाला थांबायचं? ठीक आहे ना. तर सर्वांनी जे काय ऍग्रीकॉस आहेत ते थांबलेले असतील त्यांनी पुन्हा सुरू करायचं, बिगिन अगेन करायचं आहे. त्यासाठी आपण सेशन घेतो. मोटिवेट राहायचं आहे नेहमी, आपल्याला अभ्यास नेहमी सुरूच ठेवायचा आहे. त्यासाठी आणि जे काही नवीन आता ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं किंवा त्यांनी जे पास झाले त्यांच्यासाठी आपण हे सेशन घेतो. त्यांना माहित असलं पाहिजे, नाही तर त्यांना असं वाटेल किंवा आपलं ग्रॅज्युएशन झालंय त्यानंतर आपल्याला काही संधी आहेत का नाही, किंवा हे लॉकडाऊनचा काळ आहे, कोरोनामुळे नोकऱ्या निघतील का नाही. तर आपल्याला खूप मोठ्या संधी आहेत, असं नाही किंवा संधी नाही. खूप सारे एक्झाम आपल्या ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएटना देता येतात. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा बघू राज्यसेवा मार्फत कोणकोणत्या परीक्षा आपल्याला देता येतात. राज्यसेवा मार्फत तुम्हाला राज्यसेवा, कालच त्या परीक्षेचा निकाल लागला. महाराष्ट्रातून जे काही प्रथम आले त्यांचे खूप आभार किंवा स्वागत. आणि तुम्ही सुद्धा त्या तयारी करू शकता, तुम्ही सुद्धा प्रथम येऊ शकता त्यामध्ये. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा किंवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएटना हा फायदा असतो की त्यामध्ये ऍग्रीकल्चरचे प्रश्न असतात. मुख्य परीक्षेचा जो काही फर्स्ट पेपर असतो त्यामध्ये हा कृषी जो विषय आहे तो 40 प्रश्नासाठी असतो. आणि त्या कृषी विषयामध्ये काय असतं, जे आपण ग्रॅज्युएशन मध्ये शिकलो तेच असतं. ठीक आहे ना. हे झालं राज्यसेवेबद्दल बोललो आपण. राज्यसेवा सुद्धा तुम्ही देऊ शकता. जे आपण आताच कशासाठी बोलतो हे सगळं, की जे ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएशन आताच पूर्ण झाले 2019-20 मध्ये, त्यांना असं वाटेल की लॉकडाऊनचा काळ आहे, नोकऱ्या निघणार नाहीत, तर आपल्याला काही करिअरच्या संधी आहेत का नाही. तर सर्वांना संधी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही चालू ठेवा, कंटिन्युएशन ठेवा, सगळ्या अभ्यासामध्ये कंटिन्युएशन असू द्या, थांबू नका कुठंच. ठीक आहे ना. तर आपण राज्यसेवेबद्दल बोललो. नंतर गट ब ची परीक्षा सुद्धा तुम्हाला देता येते. गट ब मध्ये काय असते, STI, PSI, ASO ह्या एक्झाम तुम्हाला देता येतात. नंतर गट क सेवेची, जे ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएटने टायपिंग केलेली आहे त्या टायपिंगची भरोश्यावर तुम्ही गट क ची सेवा परीक्षा सुद्धा देऊ शकता. ठीक आहे, ती सुद्धा देऊ शकता. आणखी महत्वाची आपल्या सर्वांची आवडीची कोणती, कृषी सेवा पूर्व परीक्षा. ही आता 2018 म्हणजे 16, 17, 18 ला कंटिन्यू आली. त्यानंतर 19 ला खंड पडला. 20 ला पुन्हा आपल्याला जे काही मार्च महिन्याचं जे काही वेळापत्रक होतं आयोगाचं, त्यामध्ये त्याचं मागणीपत्र प्राप्त झालं होतं. मागणीपत्र प्राप्त झाले म्हणजे कधी ना कधी ती आहे किंवा ती कधी ना कधी एक्झाम होणारच आहे. मग तुम्ही थांबून चालेल का? नाही चालणार, तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. आपण हे सेशन जे काही करिअरच्या संधी बघितल्यानंतर कृषी सेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा करायचा विशेषतः त्याच्यावर लक्ष देणार आहोत किंवा ते सांगणार आहोत. ठीक आहे. नंतर वनसेवा पूर्व परीक्षा, ही सुद्धा खूप लोकांचं पॅशन आहे. वनसेवेमधून तुम्ही SCF किंवा आरोग्य होऊ शकता. आपले जे काही फॉरेस्ट्रीवाले असते त्यांना त्याच्यात रिझर्वेशन सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही परीक्षा देऊ शकता. ती एक सुद्धा तुम्ही अपॉर्च्युनिटी म्हणून पाहू शकता. ठीक आहे ना. तर आपण राज्यसेवा किंवा आपले जे काही महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे त्यामार्फत कृषी पदवीधारकांना कोणत्या कोणत्या एक्झाम देता येते ते बघितलं. नंतर आपलं करिअरची दुसरी संधी आहे बँकिंग. बँकिंग मध्ये काय, ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर. ठीक आहे ना. प्रश्न आपण नंतर घेऊ सगळे. ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर बद्दल बोलूया. बँकिंग मार्फत ही एक्झाम होते. याची प्री आणि मेन्स असते दरवर्षी डिसेंबर महिन्यात. दरवर्षी हमखास या परीक्षेच्या जागा निघतात. तुम्ही याची सुद्धा तयारी करू शकता. असं नाही की बा आम्ही आता ग्रॅज्युएशन झाले म्हणून आम्हाला संधीच नाही येतात. तर बँकिंगची सुद्धा तयारी करू शकता. त्याच्या दरवर्षी डिसेंबर मध्ये एक्झाम असते.
तुम्ही त्याची प्री आणि मेन्सचा अभ्यास करू शकता. प्री मध्ये तुम्हाला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, ऍप्टिट्यूड असते आणि नंतर मेन्सला 60 मार्काचा ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर मध्ये काय तर तुम्ही जे काही ग्रॅज्युएशन मध्ये शिकले, हसत खेळत जे काही शिकले ते तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे ना. नंतर आपण बोलणार आहोत सेंट्रल म्हणजे केंद्रात तुम्हाला कोणकोणते एक्झाम देतात. तर तुम्हाला वेअर हाऊसिंगची एक्झाम देता येते, बरोबर. नंतर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची एक्झाम देता येते, नॅशनल सीड कॉर्पोरेशनची एक्झाम देता येते. ह्या एवढ्या मोठ्या संधी असताना आपण थांबलेलं किंवा निराश झालेलं चालणार नाही, है ना. ते आणि नंतर आपण बोलणार आहोत राज्य सेवा किंवा राज्य शासनामार्फत जे काही गट क आणि गट ड ह्या सुद्धा कोणाच्या आवडीच्या जागा असू शकतात. असं नाही हे असावंच, त्यामध्ये आपल्याला कोणतेही ध्येय असलं चालते, पण तुम्ही नोकरीवर लागणे महत्वाचं आहे. सध्याचा जो काय काळ आहे त्यामध्ये तुम्हाला नोकरी असणं मस्ट आहे, किंवा नोकरीवर लागले तर तुम्ही सगळं लाईफ तुमचं चांगलं बनेल. मग गट क आणि ड मध्ये काय येते, कृषी सेवक येते, कृषी विस्तार अधिकारी. कृषी विस्तार अधिकारीची सुद्धा काही लोकांनी फॉर्म भरले असतील. कृषी सेवकची सुद्धा 3 वेळा मागे कंटिन्यू एक्झाम झाली, ती सुद्धा चांगली संधी आहे. कृषी विस्तार अधिकारीची संधी आहे तुम्हाला. ग्रामसेवक मध्ये सुद्धा आपले 40 प्रश्न असतात, है ना. 40 प्रश्न म्हणजे खूप मोठं वेटेज. 40 प्रश्नामध्ये काय विचारते तर तुम्ही जे काही ग्रॅज्युएशन मध्ये शिकले तेच असते, है ना. ह्या सगळ्या तुम्हाला संधी आहेत. आपण बोललो आता राज्यसेवा किंवा राज्य शासनामार्फत भरण्यात येणारी पदे, लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा, सेंट्रल मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा, बँकिंग, ह्या संधी आहेत तुम्हाला कृषी पदवीधारकांना, है ना. ज्यांचं ग्रॅज्युएशन आत्ताच झालंय किंवा जे पहिले तयारी पण सुद्धा करत असतील त्यांच्यासाठी आपण नंतर सांगणारच कसा अभ्यास करायचा ते. नंतर आपण बोलू जे काही लोक अकॅडमिक करण्याची इच्छा आहे, ज्यांना असिस्टंट प्रोफेसर होण्याची इच्छा आहे, विद्यार्थ्यांना शिकवण्याची इच्छा आहे, त्यांना सुद्धा खूप करिअरच्या संधी येतात, है ना. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय ते MSc ची एंट्रन्स देऊ शकतात. त्यांनी दिली सुद्धा असेल. आताच MCR असते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला MSc करण्यासाठी, ICR असते देशामध्ये नोकरी म्हणजे आपल्या IRI वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मध्ये जाण्यासाठी MSc साठी ती सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकता, है ना. आणखी तुम्ही त्यामध्ये ऍग्रिकल्चर असिस्टंट नावाचं जे काही पद असते विद्यापीठामध्ये, तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ऍग्रिकल्चर असिस्टंट ही पोस्ट असते, त्याची तुम्ही एक्झाम देऊ शकता. आणखीन SRA JRA त्याची सुद्धा सिनियर रिसर्च फेलोशिप असते. SRF JRF किंवा SRA JRA च्या नोकऱ्या असतात, त्याची सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकता. तुम्ही MSc झाल्यानंतर नेट जर तुमच्या विषयात तुम्ही पास झाले तर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसरचा जॉब सुद्धा लागू शकतो. ही सुद्धा अकॅडमिक करणाऱ्यांसाठी खूप मोठी संधी आहे, ठीक आहे ना. सगळेजण ऐकतायत, सगळ्यांना करिअरच्या संधी समजल्या. आता बघा करिअरच्या संधी खूप मोठ्या आहेत, तुम्ही नैराश्य येऊन तुम्हाला चालणार नाही. लॉकडाऊनचा जरी काळ असला तरी त्या एक्झाम होणारच आहे. मागेच बँकेचा रिझल्ट लागला, MPSC चे सुद्धा रिझल्ट लागतात, आणखीन बाकीच्या एक्झाम सुद्धा होतात. कृषी विभागातला एकही अधिकारी आतापर्यंत यांना सुट्ट्या नाही येतात, त्यांचं कार्य चालूच आहे. शेतकरी थांबला का नाही थांबला. मग आपण जे काही कृषी विभागात जे काही पदवी केली ते सुद्धा थांबून चालणार नाही. आणि आपलं कसं आहे, आपण न थांबणारेच लोक आहोत. ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांनी मागे CM फंड मध्ये किती मोठी मदत केली, त्याचं सुद्धा तुम्ही हे करा. ध्येय घ्या कोणतं तरी, आपल्याला लागायचं आहे नोकरीवर, आपल्या आईवडिलांना चांगलं स्वप्न पूर्ण करायचं आहे आईवडिलांचं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, करिअरच्या संधी आहेत, तुम्ही थांबून चालणार नाही. जसं की माझी पिक्चरातला डायलॉग आहे, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. ह्या गोष्टी तुम्ही अवश्य करा. आपल्याला जे पाहिजे ते मिळाल्याशिवाय थांबू नका, है ना. आता आपण बोलणार आहोत कृषी सेवा पूर्व परीक्षा, याची तयारी कशी करायची, आणि नंतर मुख्य परीक्षेबद्दल बोलू किंवा वनसेवेबद्दल बोलू. जेवढा आपल्याला वेळ संवाद सांगता येईल तेवढा वेळ आपण बोलू. नंतर तुमचे जे काही क्वेश्चन आहेत ते घेऊ. आता कृषी सेवा पूर्व परीक्षा जी असते ती असते एकूण 100 प्रश्नांसाठी. त्यामध्ये तुम्हाला 200 गुण असतात. 200 गुणासाठी 1 तासाचा वेळ असतो. 1 तास म्हणजे खूप कमी वेळ आहे. 1 तासासाठी तुम्हाला मॅक्झिमम स्पीड असायला हवा आणि तुमची अॅक्युरेसी सुद्धा असायला हवी. कारण की कट ऑफ जास्त लागतो, कधी कमी लागतो. मागच्या वेळेस 400 जागा होत्या 2018 साली, तर कट ऑफ फ्रीचा कमी लागला. त्याच्या अगोदर कमी जागा होत्या तर कट ऑफ जास्त लागला. 50 मार्क त्याच्या अगोदरच्या वर्षी कट ऑफ लागला होता, है ना. तर पूर्व परीक्षेमध्ये महत्वाचा विषय म्हणजे मराठी आणि इंग्लिश. तर मराठीचे 15 प्रश्न असतात 30 मार्कासाठी. आपण मराठीचा अभ्यास कसा करायचा ते बोलू. तुम्हाला मराठीचं तर कोणाला भीती वाटायचं कारणच नाही, कारण ती आपली राज्यभाषा आहे आणि मराठीचा अभ्यास करणं सोपंच आहे. आणि मराठीचा अभ्यास याच्यासाठी महत्वाचा आहे की ते जो विषय आहे तो महापरीक्षामध्ये जी काही एक्झाम होतात त्याच्यासाठी उपयोगी पडतो. आणखी ज्या काही वेगळ्या वेगळ्या परीक्षा असतात, पूर्व परीक्षा असते, मुख्य परीक्षा असते, त्याच्यामध्ये सुद्धा उपयोगी येतो. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा आहे, त्यामध्ये सुद्धा 25 मार्काचं मराठी असते. म्हणून आपण
जे काही मराठीचा अभ्यास कृषी सेवा पूर्व परीक्षेसाठी करणार आहोत तो चांगला करायचा आणि तोच सगळ्या एक्झामसाठी तुमच्या कामा पडेल, आहे ना. तर कृषी सेवा पूर्व परीक्षेत मराठीचे काही 15 प्रश्न असतात, त्यासाठी तुम्ही दोन घटकात त्याची विभागणी होईल. एक म्हणजे ग्रामर, ग्रामर म्हणजे व्याकरण, आपल्याला जे काय ते 7 ते 8 प्रश्न राहतील आणि 7 ते 8 प्रश्न तुम्हाला कशावर राहतील, आपल्या शब्दसंग्रह. तर व्याकरण काय आहे, व्याकरणामध्ये वर्ण विचार काय, शब्द विचार काय, वाक्य विचार काय, मग आणखी समास काय, प्रयोग काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत. समासाचा अभ्यास करणे, प्रयोगाचा अभ्यास करणे, प्रयोगाचे वेगवेगळे प्रकार कोणते, कर्मणी प्रयोग कोणता, कर्तरी प्रयोग कोणता, समास वेगवेगळे कोणते, आणखी नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, है ना, क्रियापद काय, क्रियाविशेषण काय, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मराठीमध्ये. तर मराठीसाठी तुम्ही मोरा वाळंबे सरांचे जे काही सुगम मराठी व्याकरण पुस्तक आहे, कोणतं, सुगम मराठी व्याकरण, मोरा वाळंबे सरांचे हे बुक आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. सुगम व्याकरण या पुस्तकातून मराठीच्या मोरा वाळंबे सरांच्या 7 ते 8 प्रश्न येतात आणि जे काही आपलं वनसेवा पूर्व परीक्षा असते त्याच्यात सुद्धा 10 ते 15 प्रश्न हे व्याकरणावर असतात. ते तुम्ही हे मोरा वाळंबे सरांचं बुक करा. समजलं तुम्हाला. व्याकरणाचा अभ्यास रोज 1 तास करा, एका तासात एक टॉपिक करा. आज आम्ही नाम केलं बाबा, उद्या संधी केलं, परवा प्रयोग केलं, हे असं एक एक टॉपिक तुम्ही डिस्कस करा किंवा समजून घ्या. तुम्हाला आता लॉकडाऊनच्या काळ असल्यामुळे कोणाकडे PDF अवेलेबल नसतील किंवा बुक अवेलेबल नसतील तर तुम्ही ते युट्यूबवर बाळासाहेब शिंदे सरांचे व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. त्यांचे व्हिडिओ आहेत. आणखी मराठीचं ग्रामर असं तुम्ही लिहिलं तरी खूप सारे युट्यूबवर व्हिडिओ होतात. मग तुम्ही हा भाऊ करून चालणार नाही किंवा आपल्याकडे माझ्याकडे साहित्य नाही सर, आता कसा अभ्यास करू, माझ्याकडे पुस्तकं नाही, तर सगळं युट्यूबवर अवेलेबल आहे. EMPC कट्टाचे काही चॅनल आहे, आपण ज्याच्यावर लाईव्ह बोलतोय त्यावर सुद्धा मराठीच्या खूप साऱ्या नोट्स आहेत. त्यावर सुद्धा रोज काही ना काही असते, नवीन अपडेट असतात. ते तुम्ही टेलिग्राम चॅनल त्यांचं जॉईन करा, त्यांचं युट्यूबचं चॅनल सुद्धा आहे ते सुद्धा जॉईन करा. त्यामध्ये खूप साऱ्या मराठीच्या गोष्टी येतील. नंतर आपण बोलू इंग्लिशच्या 15 मार्कासाठी. ठीक आहे, इंग्लिशचे 15 मार्कासाठी म्हणजे 15 प्रश्न असतात 30 मार्कासाठी. आणि हेच जे काही 15 प्रश्न कृषी पूर्व परीक्षेमध्ये झाले आणि महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षेमध्ये इंग्लिशचे 25 प्रश्न असतात. 25 म्हणजे खूप आहे. 100 पैकी 25 प्रश्न इंग्लिशचे असतात, इकडे 100 पैकी 15 प्रश्न असतात. तर इंग्लिश काय आहे सर्वांना आवड, म्हणजे बा सर आम्हाला इंग्लिश बोलताच येत नाही किंवा आम्हाला पहिल्यापासून इंग्लिश झालंच नाही, आपल्याला त्याचं काहीच करायचं नाही. कोणाला बोलता येते का, कोणाला लिहिता येते का, ते नाही. आपल्याला परीक्षेत मार्क पडले पाहिजे, हे महत्वाचं आहे. परीक्षेत तुम्हाला मार्क पडले तर तुम्ही नोकरीवर लागतात. त्याच्यात तुम्हाला इंग्लिश बोलताच आलं पाहिजे किंवा इंग्लिशचा अभ्यास असा असला पाहिजे का इंग्लिश फ्लुएंटली तुम्हाला आलं पाहिजे, याचे काहीही गरज नाही. आपल्याला महत्वाचे मार्क पडले पाहिजेत. मार्कामध्ये इंग्लिशचे जे काही 15 प्रश्न असतात त्याचे डिव्हायडेशन काय होते, अर्धे प्रश्न हे ग्रामरवर असतात, अर्धे प्रश्न हे व्होकॅब्युलरीवर असतात. तर सर्वप्रथम आपण ग्रामर बद्दल बोलू. ग्रामर सुद्धा खूप लोकांना अवघड जाते. तर अवघडचं काही नाही, MG शेख सरांचं जे काही युनिक अकॅडमीचं बुक आहे त्यामधला रोज एक टॉपिक करा. किती, एक टॉपिक. एक टॉपिक मध्ये काय, आज तुम्ही आर्टिकल केले, उद्या टेन्स केले, परवा डायरेक्ट इनडायरेक्ट केलं, त्याच्या चौथ्या दिवशी पॅसिवाइज ऍक्टिवाइज केलं. रोज एक टॉपिक करा, रोज हमखास एक टॉपिक रोज करा. तुम्ही म्हणसाल बस सर आता नुसता इंग्लिशचाच अभ्यास करायचा का, इंग्लिश हा विषय याच्यासाठी महत्वाचा आहे, तुम्ही जे काही महाभरतीच्या परीक्षा देसाल, मुख्य परीक्षा देसाल, पूर्व परीक्षा देसाल, त्या सर्वांमध्ये इंग्लिश असते म्हणजे असतेच. मराठी आणि इंग्लिश हे असे विषय आहेत की तुम्हाला कुठेही उपयोगी पडतील. आणि जे काही ग्रामसेवक, कृषी विस्तार अधिकारी या ज्या काही एक्झाम होणार येतात त्यामध्ये इंग्लिश आणि मराठी हे हमखास प्रश्न विचारतात आणि त्याच्यात तुम्हाला मार्क सुद्धा पडले पाहिजेत, कारण इंग्लिश मराठीवरच आपलं काय आहे, रिझल्ट डिपेंड आहे. नंतर इंग्लिशच्या ग्रामर बद्दल बोललो आपण. MG शेख सरांचं जे काही युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे ते तुम्ही वापरा, है ना. लक्षात येते का, युनिक अकॅडमीचं MG शेख सरांचं बुक तुम्हाला वापरायचं आहे. नंतर उरलेली जी काही व्होकॅब्युलरी 5 ते 7 प्रश्न. व्होकॅब्युलरी म्हणजे काय, आता मला वाटतं की काही जण म्हणतील सर व्होकॅब्युलरी मध्ये आम्हाला बोलताच येत नाही तर व्होकॅब्युलरी कशी पाठ करायची. तर जे काय आहे आपलं पाल अँड सुरी सरांचं बुक आहे, पाल अँड सुरी, स्पष्ट सगळं सांगतोय. सगळ्यांनी आता उशिरा झाला तरी सांगतोय की कोणाकडे नोटबुक पेन असतील ते घेऊन ठेवा, त्यामध्ये मी जे काय सांगतो ते लिहा, आरामाने सगळं सांगणार आहे, सगळं व्यवस्थित समजून घ्या, है ना. तर इंग्लिश साठी व्होकॅब्युलरी मध्ये जे काय सिनॉनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असतील, आयडियम्स अँड फ्रेजेस असतील, कॉमन व्होकॅब्युलरीचा हा पार्ट आहे. यासाठी तुम्ही पाल सुरी सरांचं जे काही बुक आहे ते वापरा, ठीक आहे ना. पाल सुरी सरांचं बुक वापरा. त्यामधून सुद्धा रोज एक तास खूप वेळा सांगतो मी, 1 तास मराठीचं व्याकरण, 1 तास मराठीचा शब्दसंग्रह, इंग्लिशचा 1 तास
व्याकरण किंवा ग्रामर आणि 1 तास व्होकॅब्युलरी. खूप वेळा म्हणजे तुम्हाला 3 ते 4 तास हे आपले इंग्लिश आणि मराठीसाठी जातील. पण जाऊ द्या गेले तर, पण ते सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला मराठी इंग्लिशचं कामा पडेल. आणखीन इंग्लिशचं आपण व्होकॅब्युलरी बद्दल बोललो. सिनोनिम, अँटोनिम्स ह्या जोरजोराने वाचा, जोरजोराने ते शब्द उच्चारा, तुम्ही त्याचं वाचन करा, मोकळ्या जागेत बसून वाचन करा. ते शब्द तुम्हाला कुठे उपयोगी पडतात का, दैनंदिन उपयोगात त्याचा काही उपयोग आहे का, काही एखादी मन तुम्हाला कुठं कामी पडते का, है ना. असं जे की बोल्ड फ्रॉम ब्ल्यू म्हणजे आकाशातून वज्रघात होणे. आता जसं कोरोनानं सगळ्यावर आकाशातून वज्रघात झाला, हा आपल्याला सगळं जण लक्षात ठेवा. ह्या अशा म्हणी पाठ करा. लोकांना म्हणा तुम्ही जे जे काही शब्द वापरता ते जीवनात वापरा. तुमच्या रोजच्या जे काही क्रियाक्रम आहेत त्याच्यात तुम्ही ते शब्द वापरा, म्हणजे तुमचे पाठ होतील. आणि हे सगळं तुमचं इंग्लिश आणि मराठीचं झाल्यानंतर तुम्ही काय, किशोर लवटे सरांचा ज्ञानदीप अकॅडमीचा मराठी इंग्लिशचा प्रश्नसंच आहे. त्यामध्ये आतापर्यंत जेवढे काही आले, जेवढे काही प्रश्न आले तेवढे तुम्ही त्याच्यातला सराव करा. सराव करा म्हणजे काय, प्रश्न सोडवून बघा. किंवा आपण आज इंग्लिशचा टेन्सचा हा टॉपिक असला, टेन्सवर कोणते प्रश्न आले, कोणत्या एक्झामला आले, ते तुम्ही सगळ्या एक्झामचे करा. STIPSIच्या मेन्सला इंग्लिश मराठी असते त्याच्याही करा. पुन्हा राज्यसेवेला सुद्धा एक पेपर असतो त्यातही करा. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. आपण मराठी इंग्लिशचं विशेष लक्ष द्या. मराठी इंग्लिश इज मस्ट पास इन एक्झाम. पास इन एक्झाम म्हणजे सगळ्या जे काही एक्झाम असते त्यात तुम्हाला मॅक्झिमम मराठी इंग्लिशचा अभ्यास महत्वाचाच आहे. लक्षात आलं. मराठी इंग्लिश बद्दल आपण बोललो. ज्या काही स्पर्धा परीक्षा होते त्यात मराठी इंग्लिश महत्वाचं आहे. आणखी ज्या काही महाभरती असेल, गट असेल, गट असेल, कृषी विस्तार अधिकारी असेल, कृषी सेवक असेल, कृषी विस्तार अधिकारी मध्ये सुद्धा 15 प्रश्न मराठी आणि 15 प्रश्न इंग्लिशवर असतात. म्हणजे बघा, आणखी कृषी सेवक मध्ये 20 प्रश्न मराठीवर असतात, 20 इंग्रजीवर असतात, है ना. कृषी सेवक झालं, कृषी विस्तार. महाबीजची तुम्ही जर फील्ड ऑफिसरची जर एक्झाम दिली त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मराठी आणि इंग्लिशचे प्रश्न असतात. म्हणजे मराठी इंग्लिश तुम्हाला आहेच. कुठं जा तुम्हाला कोणती एक्झाम द्या, मराठी एक्झाम, मराठी इंग्लिश हे मॅक्झिमम क्वेश्चन पेपरमध्ये किंवा मॅक्झिमम जे काही आपले वेगवेगळे हे होते पेपर होते त्यामध्ये असतेच. आपण आता मराठी इंग्लिश बद्दल सगळं बोललो. तुम्हाला 4 पुस्तकं सांगितली. एक मोरा वाळंबे सरांचं काही पुस्तक वापरा, आणि एक मराठीचा शब्दसंग्रह राहिला आपला. असं मधामधात शब्दसंग्रह वाचा. मराठीच्या शब्दसंग्रहामध्ये काय येते, समानार्थी शब्द येतात, विरुद्धार्थी शब्द येतात, शब्दसमूहामध्ये लेख शब्द येतात, म्हणी व वाक्यप्रचार येतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात. तर यासाठी तुम्ही के सागरचा जे काही शब्दसंग्रह आहे ते वापरा. के सागर पब्लिकेशन पुणे यांचा शब्दसंग्रह वाचा. तुम्ही रोज त्याच्यातलं व्याकरण म्हणजे आपलं शब्दसंग्रह वाचा. म्हणी म्हणा, म्हणीचा तुम्ही उपयोग करा जीवनात किंवा रोजच्या दिनक्रमामध्ये तुम्ही उपयोग करा, है ना. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आपण मराठी इंग्लिश बद्दल बोललो. मराठीच्या व्याकरणासाठी मोरा वाळंबे सरांचं मराठीचं सुगम मराठी व्याकरण हे पुस्तक वाचा. शब्दसंग्रहासाठी के सागर पब्लिकेशनचं पुस्तक वापरा. नंतर इंग्लिशच्या ग्रामरसाठी तुम्ही MG शेख सरांचं पुस्तक वापरा. आणि जे काही व्होकॅब्युलरी त्याच्यासाठी पाल्या सुरी सरांचं पुस्तक वापरा. म्हणजे आपलं मराठी इंग्लिश झालं. आता आपण जे काही पूर्व परीक्षेसाठी इतर महत्वाचा घटक जो आहे सामान्य अध्ययन त्याबद्दल बोलू. तर सामान्य अध्ययन म्हणजे जनरल स्टडीज. जनरल स्टडीजवर पूर्व परीक्षेसाठी एकूण 45 प्रश्न असतात. सगळेजण हे मी काय जे सांगतोय ते नोट करून घ्या. तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही हे जे काही सांगणं झाल्यानंतर आपण तुमचे प्रश्न सुद्धा घेऊ. मला माहिती की सगळ्यांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत. सर ऍड कधी कधी एक्झाम होईल, ह्या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं देऊ. तर तुम्ही आपण एक एक समजून घेऊ. त्यानंतर सामान्य अध्ययनामध्ये 45 प्रश्न 90 मार्क कृषी सेवा पूर्व परीक्षेसाठी. आता तुम्ही म्हणसाल सर सामान्य अध्ययन फक्त सर याच्यासाठीच आहे, MPC साठीच, तर तुमचा फॉरेस्ट MPCचा जो काही फर्स्ट पेपर असतो मेन्सचा त्यामध्ये सगळं GS असते. इतिहास असतो, भूगोल असतो, अर्थशास्त्र असते, राज्यशास्त्र असते. म्हणजे तुम्ही कृषी सेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना इतर किती साऱ्या एक्झामचा अभ्यास होतो, है ना. म्हणजे आपण अभ्यास करायलाच पाहिजे. आपण असं नाही बोलतो मग ऍग्री MPC आधीच नाही तर अभ्यास करायचाच नाही, तसं नाही. या परीक्षेचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला वनसेवा असेल, राज्यसेवा असेल, या सगळ्या इथं तुमचा त्याचा उपयोग होणारच. आलं लक्षात. आता आपण त्यामध्ये बोलू चालू घडामोडी भारताच्या तसेच जगातल्या. चालू घडामोडी म्हणजे काय, रोजची दिनचर्यामध्ये जी काही घटना घडते, एखादी जागतिक घटना घडते किंवा सामाजिक घटना घडते किंवा आर्थिक घटना घडते किंवा स्पोर्ट्स मधलं असं, स्पोर्ट्स मधून आठवलं किंवा ऑलिम्पिक वगैरे हे 4-4 वर्षांनी होतात. ऑलिम्पिक किती वर्षांनी होतो, 4 वर्षांनी. पण आज या वर्षीचे ऑलिम्पिक रद्द झाले. कशामुळं, तो कोरोनामुळे. तर त्या जे काही ऑलिम्पिकची तयारी करणारे जे लोक आहेत ते थांबले का, नाही, ते तयारी चालूच ठेवतात. तसं आपण ऑलिम्पिकच्या स्पोर्ट्समन सारखं असलं पाहिजे. आपली स्पिरिट ही स्पोर्ट्समन सारखी असली पाहिजे. आपण थांबायचं नाही. माणूस हरत कधी नाही जोपर्यंत तो थांबत नाही. ज्या दिवशी तो थांबला,
अभ्यासाची गोष्ट असो कशी, ज्या दिवशी तो थांबला त्या दिवशी तो हारला. आपल्याला हरायचं नाही. ऍग्रिकल्चर किंवा ऍग्रिकॉसवाल्यांना हरणं पसंत नाहीये. आपण आता जागतिक तसेच चालू घडामोडीमध्ये काय करायचं, रोजचा लोकसत्ता पेपर. लोकसत्ता पेपर सर मग अख्खाच्या अख्खा वाचायचा का, तर नाही, अख्खाच्या अख्खा लोकसत्ता पेपर वाचायचा नाही. तर काय वाचायचं लोकसत्ता, मुख्य पृष्ठ वाचा, इकॉनॉमिकचं पृष्ठ वाचा, नंतर आपलं स्पोर्ट्सचं जे पेज आहे ते वाचा, आणि लेख असतात ते लेख वाचा. हे 4 पेज तुमच्यासाठी महत्वाचे. अख्खाचा अख्खा पेपर नाही वाचला तरी चालेल, हे 4 पेज तुम्ही वाचा. त्यातले तुम्ही नोट्स काढा. आज बा एखादी क्रीडा घडामोडी घेतली तर त्याच्यातली विजेता कोण, उपविजेता कोण, आणखी कुठं घडली ही स्पर्धा, कुठं झाली, याच्या अगोदरची कुठं झाली होती, ह्या अशा गोष्टीचा अभ्यास करा. एखादं विधेयक आलं, मागं जीएसटी विधेयक आलं, त्याच्या अगोदर नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासचं मिशनचं जे काही विधेयक आलं, या विधेयकावर सुद्धा प्रश्न असतात. म्हणजे काय, चालू घडामोडी म्हणजे आर्थिक घडामोडी येतात, त्याच्यात राजकीय घडामोडी येतात, स्पोर्ट्स मधल्या येतात, कोण्या एखाद्या व्यक्तीचं निधन झालं किंवा कोण्या एखाद्या व्यक्तीची नेमणूक झाली, महान्यायवादी म्हणून कोणाची नेमणूक झाली असेल, महाधिवक्ता म्हणून कोणाची नेमणूक झाली असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चालू घडामोडीमध्ये येतात. चालू घडामोडीमध्ये काय 5 प्रश्न असतात 10 मार्काला. आता 5 प्रश्न महत्वाचे कसे, तर याच्यासाठी आपण म्हणू चालू घडामोडीचाच का अभ्यास करायचा, 5च तर प्रश्न सोडून दिले तरी चालते. तर वनसेवा पूर्व परीक्षा यामध्ये 25 प्रश्नाच्या चालू घडामोडी असतात. मग ते सोडून दिलं तर काहीच चालणार नाही. आपल्याला काहीतरी जरा जरा तरी त्याच्यात करावंच लागेल. असं तुम्ही म्हणू शकत नाही की मी सर हा एक विषय डायरेक्ट सोडूनच देतो, कारण प्रत्येक विषयाचा कुठं ना कुठं आयुष्यात किंवा कुठं ना कुठं परीक्षेत त्याचा फायदा होतो, म्हणून ते तुम्हाला सोडून चालणार नाही. तर चालू घडामोडीसाठी तुम्ही पृथ्वी परिक्रमाचे काय मॅगझिन आहे, दर मंथचं असते ते वाचा. ईएमपीएससी कट्टाचे काय आपण चॅनलवरून बोलतो, त्यांचं दर महिन्याचं फ्रीमध्ये मॅगझिन असते. आणखीन काय हवं आपल्याला, फ्रीमध्ये मॅगझिन देतात ते मॅगझिनचा अभ्यास करा. दर महिन्याचं एक मॅगझिन वाचा. आणखीन तुम्ही रोजचा लोकसत्ता पेपर वाचा. म्हणजे तुमचे महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षेच्या 25 प्रश्नाचा अभ्यास होईलच होईल, आणि कृषी सेवा पूर्व परीक्षेचा सुद्धा 5 प्रश्नाचा अभ्यास होईल. आणखीन काय, तर राज्य सेवा पूर्व परीक्षेमध्ये 15 प्रश्न असतात, STIPS मध्ये 15 प्रश्न असतात. ह्या सगळ्याच वर चालू घडामोडीवर प्रश्न असतात. म्हणजे रामबाण उपायासारखे ते सगळे विषय, म्हणजे त्याचा कुठं ना कुठं उपयोग होतोच, हमखास उपयोग होतो. आपल्याला काहीच सोडायचं नाही. प्रत्येक विषय डिटेल समजून घ्या, सहसा अभ्यास करायचा, त्यानंतर तुमचे प्रश्न अवश्य विचारा. नंतर आपण चालू घडामोडीबद्दल बोलल्यानंतर आपण काय करू आता, इतिहास मध्ये काय येते, इतिहास म्हणजे आपल्या जे काही घडामोडी घडल्या इतिहासामध्ये त्या येतात. इतिहासामध्ये आपल्याला काय आहे 5 नाही 10 ते 12 प्रश्न असतात. खूप मोठं वेटेज आहे. 10 ते 12 प्रश्न कुठे असतात, तर कृषी सेवा पूर्व परीक्षेमध्ये. वनसेवेमध्ये किती असतात, तर 25 प्रश्न असतात. म्हणजे खूप मोठा इतिहासावर भर द्यायचा, आणि इतिहास माहित असल्याशिवाय माणूस इतिहास घडवू शकत नाही असं जे म्हणतात. म्हणून आपल्याला इतिहास खूप महत्वाचा आहे ना. तर इतिहासाचा अभ्यास करताना तुम्ही जे काही आपल्या कृषी सेवा पूर्व परीक्षेबद्दल आपण विशिष्ट बोलतोय, तर कृषी सेवा पूर्व परीक्षेमध्ये काय ते आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास खूप महत्वाचा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राची संस्कृती कशी आहे, शिवाजी महाराजांचं काय वर्क आहे, आणखीन आपले जे काही समाज सुधारक घडले, हे आपली संतांची भूमी म्हणतात, त्या संतांचं कार्य काय, आपले जे काही समाज सुधारकांचं कार्य काय, महात्मा फुलेंचं कार्य काय, त्या सगळ्या गोष्टीवर प्रश्न असतात. याचा विशेषतः अभ्यास करावा लागतो. आणि हा अभ्यास खूप इंटरेस्टिंग आहे, कारण त्या इतिहासामुळे आपण आज इथं आहोत. ते इतिहास घडला म्हणून स्त्रियांना शिक्षण मिळतंय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आज शिक्षणाची गंगा असेल, सगळ्या काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या कशामुळे, तर शिक्षणामुळे. मग आपण काय, आधुनिक भारताच्या इतिहासासाठी ग्रोवर आणि बेल्लेकर सरांचे पुस्तक वाचा. हे आधुनिक भारताच्या इतिहासासाठी पुस्तक महत्वाचं काय, तर वनसेवेमध्ये जे काही 25 प्रश्न असतात मुख्य परीक्षेमध्ये, ते तुमच्या कामा पडेल. आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये काय करायचं, तर काँग्रेसची स्थापना कशी झाली, त्याच्या अगोदर 1857चा उठावाची कारणे काय, उठाव का घडला, उठावाचे परिणाम काय झाले, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. उठावाचे सामाजिक परिणाम काय, आर्थिक कारण काय, उठाव घडण्याचे कारण काय, उठावाचं नेतृत्व कोण केलं, झाशीची राणी असेल, आणखीन वेगवेगळे जे काही हे असतील, बख्त खान असेल, बहादूरशाह जफर असेल, नानासाहेब पेशवे असतील, तात्या टोपे असेल, यांचा रोल काय होता 1857चा उठाव. त्या 1857चा उठाव जसा घडला तसा आपल्याला एमपीएससी मध्ये उठाव घडून आणायचा आहे. आपल्याला नोकरीवर लागायचं आहे, आपल्याला ही संधी कॅचअप करायची, त्याच्यासाठी आपल्याला उठाव घडून आणावं लागेल. म्हणजे आपल्याला बसलेलं चालणार नाही. नंतर इंग्रज सत्तेची स्थापना कशी झाली, इंग्रज सत्ता कशी आपल्या इथं आली, ते कसे रुळले, त्यांनी कोणकोणते ऍक्ट केले, कोणकोणते कायदे केले, ह्या सगळ्यांचा अभ्यास खूप डिटेलमध्ये करायचा आहे. आता डिटेलमध्ये काय सर, तर आता वेळ आहे ना, वेळ हे सर सदुपयोग लावा. नाही तर मग तुम्ही काय म्हणता की सर आता तर आपल्याला एक्झामला खूप मोठे सब्जेक्ट येतं, खूप मोठे पुस्तक येतं, एवढे वाचणं कधी होतं. आता वेळ आहे, लॉकडाऊनचा वेळ आहे,
तुम्ही त्याचा सदुपयोग करा. लॉकडाऊन होऊन 3 महिने झाले, अजून किती दिवस हे चालेल हे काय माहित नाही. मग तुम्ही यामध्ये हे पुस्तक वाचा ना. मूवीज जरी बघत असाल तर मोटिवेशनल मूवीज बघा. 1857च्या उठावावर जे काही हे झालेले आहेत पिक्चर किंवा मूवीज आलेले आहेत ते बघा. आणखी सुभाषचंद्र बोसची मूवीज आहे ती बघा. आणखी महात्मा गांधींची मूवी आहे ती बघा. वेगवेगळ्या मूवीज बघा. स्वामी विवेकानंदावर मूवीज आहे, बाबासाहेब आंबेडकरांवर मूवीज आहे, त्या मूवीज तुम्ही बघा. अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती जाणून घ्या. असं नाही की पुस्तकच वाचा. मी काय सांगतोय, जिथं तुमचा अभ्यास होईल तसा अभ्यास तुम्ही करा. मूवीज मधून जर तुमचे महात्मा गांधी क्लिअर होत असतील तर तुम्ही मूवीज बघा, है ना. तो 3 तासाचाच बघा, नाही तर मग दिवसभर मूवीज बघायचं, तसं नाही करायचं. नंतर आपण बोलू इतिहासामधला महाराष्ट्राचा इतिहास. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्ही 11वीचं जे काही शालेय पुस्तक आहे जे आपण 11वीत असताना वाचलं होतं, त्यावेळेस आपल्याला समजलं, तर आता समजायला काय हरकत आहे. आता पण समजेलच आपल्याला. मग त्याचा असं काही न्यूनगंड बाळगायचं कारण नाही किंवा आपल्याकडून सर मग ते पाठच होत नाही. अरे त्यावेळेस आपण 11वीच्या असताना जर केलं तर आता तर होणारच. आपण ते इतिहासातच वाचलेले इतिहास, तर आज तर वाचायला काही हरकतच नाही. नंतर आपण इतिहासामध्ये महाराष्ट्राचा इतिहास बोललो. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळ सरांचं एक पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे. त्यामध्ये तुम्ही सगळे समाज सुधारक सुद्धा करता येतील. चळवळी काय, उठाव कोणते झाले, कोळ्यांचा उठाव काय, रामोश्यांचा उठाव काय, हे सगळ्या गोष्टी, उमाजी नाईक काय, उमाजी नाईकांचं कार्य काय, वासुदेव बळवंत फडकेंचं कार्य काय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यावर येतील. आपण इतिहासाबद्दल बोलतोय, महाराष्ट्राचा इतिहास झाला. नंतर समाज सुधारकावर 5 ते 7 प्रश्न हे ऍग्रीएमपीसीच्या पूर्व परीक्षेला असतात, है ना. तर कृषी व पूर्व परीक्षेमध्ये जे काही समाज सुधारक आहेत, समाज सुधारकामध्ये कोण आले, जगन्नाथ शंकर शेठ आले, महात्मा फुले आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, बाळशास्त्री जांभेकर आले. असे खूप मोठे आपल्या इथं एवढे मोठे समाज सुधारक होऊन गेले की त्यांचा सगळ्यांचा अभ्यास करायचा. आपल्याला अभ्यास करणं चांगलं कशासाठी, की समाज सुधारकातून आपल्याला प्रेरणा मिळते की त्यांनी त्या परिस्थितीने अशा गोष्टी केल्या. आज तर परिस्थिती खूप चांगली आहे. चांगली आहे म्हणजे सगळ्या सुविधा आपल्याजवळ अवेलेबल आहे. महात्मा फुलेंना त्यावेळेस कितीतरी विरोध झाला शिक्षणाचा. आज तर आपण सगळं चांगलं शिक्षण घेतो, तर त्या शिक्षणाचा फायदा करून आपण नोकरीवर लागा, आपल्या आई बाबाचं स्वप्न पूर्ण करा. तर समाज सुधारकाचा अभ्यास करण्यासाठी भिडे व पाटील सरांचे जे काही पुस्तक आहे ते तुम्ही वाचा, बरोबर. आता समाज सुधारकाचा अभ्यास करताना त्यांचा जन्म कुठं झाला एक, नंतर त्यांचं कार्य काय, कार्यामध्ये सामाजिक कार्य कोणतं, आर्थिक कार्य कोणतं, ह्या गोष्टी तुम्ही करा. त्यांनी स्थापन केलेल्या संघटना कोणत्या, त्यांनी केलेल्या आंदोलनं कोणती, त्यांनी चालवलेल्या चळवळी कोणत्या, ह्या सगळं तुम्ही करा. आता आपण समाज सुधारकही बद्दलही बोललो, महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलही बोललो, भारताच्या इतिहासाबद्दलही बोललो. भारताच्या इतिहासाबद्दल आणखीन सांगायचं राहिलं तुम्हाला, आपण जे काही काँग्रेसची स्थापनापर्यंत आलतो, नंतर चले जाव म्हणतो, आपलं जे काही वंगभंग चळवळ आहे, म्हणजे काही बंगालची फाळणी झाली त्याच्यावर जी काही चळवळ उभारली होती सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी, ती सुद्धा, आणखीन आपलं सविनय कायदेभंग, चले जाव, असहकार चळवळी, ह्या गोष्टी इतिहासामध्ये तुम्हाला अवश्य करायच्या आहेत. त्या इतिहासामधून ऊर्जा घेऊन आपल्याला इतिहास घडवायचा आहे, आपल्याला नोकरी मिळवायची आहे, आपल्याला एमपीसी मध्ये पास व्हायचंय. म्हणून इतिहास वाचणं खूप महत्वाचं आहे. इतिहास वाचणारे लोक इतिहास घडवू शकतात. म्हणून इतिहास झाला आपला. नंतर आपण बोलू भूगोलाबद्दल. भूगोलामध्ये तुम्हाला काय येते, महाराष्ट्राचा विशेष भूगोल. महाराष्ट्राचा विशेष भूगोल म्हणजे काय, आपण जिथे फिरलो, जिथे राहिलो, ज्या महाराष्ट्रात राहतो त्यामध्ये नद्या कोणत्या आहेत, कोणते उद्योगधंदे चालतात, कोणतं पठार आहे, कोणतं शिखर आहे, घाट रस्ते कोणते आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रात, आपण जिथे राहतो त्या महाराष्ट्राचा अभ्यास करायचा आहे. बाहेरच्या गोष्टीचा अभ्यास नाही करायचा आहे आपल्याला, जगामध्ये वगैरे किंवा तिथला अभ्यास नाही आहे आपल्याला. कृषी पूर्वपरीक्षेसाठी काय, महाराष्ट्राचा भूगोल. आपण सगळे संतांचे स्थळ, त्यामध्ये पर्यटन आलं ते सुद्धा आपण पाहिलेले. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही दिलीप पाटील सरांचं दीपस्तंभ अकॅडमीचे पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे. व्हिज्युअलाइज इमेज येतात, जे तुम्हाला बघायचंय, ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्याच्या इमेज त्यामध्ये दिलेल्या आहेत. एखादं पर्यटनाचं चॅप्टर तर एवढं छान दिलं की सगळ्या संतांच्या, सगळ्यांचे जे काय आपले प्रेक्षणीय स्थळ आहेत त्यांच्या इमेज दिलेल्या आहेत, नद्यांच्या इमेज दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या जे काही आणखी शिखर पठारे यांच्या सुद्धा इमेज दिलेल्या आहेत. म्हणजे भूगोल खूप महत्वाचा आहे आयुष्यातील. भूगोल म्हणजे तुम्ही फिरत असताना भूगोलाचा अभ्यास होऊ शकतो. तुम्ही जर कुठून कोकणात फिरायला गेले तर कोकणातल्या नद्या कोणत्या येतात, उतरता क्रम काय आहे, सर्वात वरची नदी कोणती, दमणगंगा आहे, खालची तेरेखोल आहे, मधातली कोणत्या, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, ह्या ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांचा सिक्वेन्स काय. आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो, घाट रस्ते कोणते येते, साखर कारखाना कोणता पहिल्यांदा झाला, उद्योगधंदे पश्चिम महाराष्ट्रात कसे येतं, शेती कशी आहे, शेतीमध्ये तिकडे साखराचं हे म्हणजे ऊसाचं उत्पादन घेतात ते कसं होते. कोकणात गेले तर तुम्ही आंबूट,
आंबा, फणस ह्याचा काही विचार करा. म्हणजे आपल्याला अभ्यास करणं खूप सोपं आहे. तुम्ही फक्त त्या वेळेने करा. भूगोलासाठी तुम्हाला मी पुस्तक सांगितलंय, महाराष्ट्राच्या भूगोलासाठी दिलीप पाटील सरांचं. आणखीन काय, तुम्ही शालेय पुस्तकावर भर द्या. शालेय पुस्तकामध्ये 4थीचं जुनं पुस्तक आणि 9वीचं जुनं पुस्तक हे करा, स्टेट बोर्डचं. त्याच्या पीडीएफ तुम्हाला EMPC कट्टा चॅनलवर मिळून जातील. आता आपण महाराष्ट्राच्या भूगोलावर खूप छान बोललो, ठीक आहे ना. नंतर आपल्याला करायचं आहे राज्यघटना. राज्यघटनामध्ये काय, आपलं राज्य कसं चालते है ना, पंतप्रधानाचं काम काय, राज्यपालाचं काम काय, मुख्यमंत्र्याचं काम काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला राज्यघटनेमध्ये येतात. राज्यघटनेवर एकूण राज्यसेवा म्हणजे आपली कृषी सेवा पूर्व परीक्षेला 5 प्रश्न असतात. किती? 5 प्रश्न. 5 प्रश्नासाठी तुम्ही रंजन कोळंबीचे सरांचं जे काय भारतीय राज्यव्यवस्था पुस्तक हे करा. या पुस्तकाला अजून तरी महाराष्ट्रात कोणत्याही पुस्तकाचं तोड नाही. या पुस्तकाला तुम्ही यामध्ये काय करा, राज्य प्रशासन करा, ग्राम प्रशासन करा. ग्राम प्रशासन मध्ये काय, ग्रामसेवकाचं काम काय. आता सगळे मॅक्झिमम जे काय आपले कृषी पदवीधारक येते ते सगळे कुठून, ग्रामीण भागातून आले. त्यांना ग्रामसेवकाचं कार्य माहितच असते, तलाठ्याचं माहित असते, पोलीस पाटलाचंही माहित असते, सरपंचाचंही माहित असते. ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला ज्या काही माहिती त्याचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे, पण डिटेल करायचा आहे ना. जे काय ग्राम प्रशासन आहे, तुम्ही गावात आता सध्या जर लॉकडाऊनच्या काळात गावात असेल तर ग्राम प्रशासन शिकून घ्या. सरपंचाचं काम काय, ग्रामसेवकाचं काम काय, तलाठ्याचं काम काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकून घ्या. त्याच्यासाठी भारतीय राज्यघटना हे पुस्तक जे काही रंजन कोळंबे सरांचे ते सुद्धा तुम्ही करा. आता राज्यघटनेसाठी एवढं मोठं पुस्तक कसं करायचं सर, तर मग आपलं राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा STI-PSI असेल, आणखीन ज्या काही एक्झाम असतात त्याला राज्यसेवेमध्ये राज्यघटना हा 15 प्रश्न असतात. राज्यसेवा पूर्व परीक्षेला 15 प्रश्न असतात. STI-PSI ला 10 प्रश्न असतात. मुख्य परीक्षेला तर एक अख्खाच्या अख्खा पेपर असतो राज्यसेवेला राज्यघटनेचा, बरोबर. तर त्याचा अभ्यास तुम्ही छानपैकी करा. राज्यघटना सरांचं जे काही पुस्तक आहे कोळंबे सरांचे, त्यांचे व्हिडिओ पण सुद्धा आहेत. ज्ञानदीप अकॅडमीचे सुद्धा व्हिडिओ आहेत. व्हिडिओ मधून तुम्ही अभ्यास करा. ज्याला कंटाळा आला त्यांनी युट्यूबवर जायचं, राज्यसेवा, राज्य व्यवस्था किंवा राज्यघटना असं टॉपिक टाकायचं, पॉलिटी टाकायचं, त्याच्यावर खूप सारे व्हिडिओ येते. तुम्हाला जे वाटलं ते बघा. आणखीन काय त्याच्यात तुम्हाला पंचायत राज महत्वाचं आहे. पंचायत राज मध्ये काय, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काय, ग्रामपंचायत काय, पंचायत समिती काय, जिल्हा परिषद काय. आता तुमच्या सगळ्यांचं वय तर झाल्याच आहे उभं राहायचं, त्या गोष्टीचा अभ्यास करा. उभं राहण्यासाठी वय किती, मतदानासाठी वय किती, मतदान कोण कोण करू शकते, अध्यक्ष कसे निवडले जातात, हे आपल्या चालू घडामोडीमध्ये जीवनातल्याच गोष्टी येतात. आपल्या जवळच्या आजूबाजूच्या गोष्टी येतात. ह्याचा काय तुम्हाला वेगळा अभ्यास नाही आहे काही. हे आपल्या घडलेल्या गोष्टी येतात. कोण उभं राहिलं, कोण पडलं, यामध्ये जसा इंटरेस्ट असतो त्याला ते पॉलिटिक्स चांगलंच जमते, है ना. तर आपण पॉलिटी बद्दल बोललो, राज्यघटनेबद्दल बोललो. नंतर आपण बघू इतिहास झाला, राज्यघटना झालं, चालू घडामोडी झाल्या. आता आपण बोलू अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था म्हणजे काय, पैसा. पैशाबद्दल आपल्याला बोलायचंय. पैसा म्हणजे काय, तर भारतीय अर्थव्यवस्थेवर एकूण 10 ते 12 प्रश्न आहे कृषी सेवा पूर्व परीक्षेला. खूप मोठे. का बरं 10 ते 12 प्रश्न? अरे सगळं काही कृषीमधूनच ते निघते, त्याच्यावरूनच सगळं काही होते. त्याच्यावर प्रश्न हमखास असतील. तर याच्यातला महत्वाचा टॉपिक काय, कृषी क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेने वाटा काय, वाटा किती आहे. वाटा काय म्हणजे काय, तर वाटा तर असणारच. कृषीवरच आपला देश उभा राहिलेला आहे. आपला देश कृषीप्रधान देश आहे ना. आपण सगळं जरी बंद झालं तरी शेतकरी थांबला नाही. शेतकऱ्यांनी सगळ्या काही गोष्टी केल्या, आपलं पीक काढणी केली, सगळ्या गोष्टी केल्या. आज सगळ्यांना अन्नधान्य पुरवठा करायचं सुद्धा काम आपले कृषी क्षेत्र करते. आणि आपण त्या कृषी क्षेत्रामधूनच आलेलो. तर जे काही अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यामध्ये ते पाहिलं. नंतर एलपीजी मध्ये काय, आर्थिकीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण. 1991 वर जे काय आपल्यावर आर्थिक संकट आलं होतं, त्यावेळेस पंतप्रधान कोण होते, नरसिंह राव. आणि अर्थमंत्री होते मनमोहन सिंग. त्यांनी 1991 मध्ये कोणतं धोरण लागू केलं, त्याचे परिणाम काय झाले, धोरण लागू करायचे कारण काय होते, का लागू केलं, आपल्यावर एवढं मोठं संकट कसं आलं, त्याचं निर्माण कसं झालं, या एलपीजीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, बरोबर. एलपीजी झाल्यानंतर कृषी क्षेत्राचा वाटा पाहिला आपण. नंतर बँकिंग मध्ये काय, नाबार्ड काय आहे, कृषी क्षेत्रातल्या बँका कोणत्या आहेत, ग्रामीण क्षेत्रामध्ये कोण महत्वाचं आहे. आता बँकिंग मध्ये काय आलं, पैसा जर तुम्ही बँकेने जर शेतकऱ्याला दिला तर ती अर्थव्यवस्था अशी सुरळीत चालेल. आता जे काही योजना जाहीर झाल्या, शेतकऱ्यांना जे काही योजना देतात. आणखीन आपल्याला पंचवार्षिक योजनेचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. पंचवार्षिक योजनामध्ये प्रत्येक पंचवार्षिक योजनामध्ये शेतकऱ्यासाठी काय घडलं, कृषी भागासाठी काय घडलं, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कृषी क्षेत्रासाठी पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय झालं, जसं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये खूप सारे जलसिंचन प्रकल्प झाले. दामोदर नदी खोरी प्रकल्प झाला, हिराकूड झाला, महानदीवरचा झाला. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या झालेल्या आहेत, बरोबर ना. म्हणजे प्रत्येक कृषीमध्ये काय आहे, कृषीचा अर्थव्यवस्थेचा परिणाम काय आहे, कृषीमध्ये अर्थव्यवस्थेचे काय रोल आहेत, हे सगळा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे, पंचवार्षिक योजनाचा अभ्यास करायचा, सरकारी योजना जसे की फळबाग लागवड योजना असेल, आणखीन
आपली जी काही भाऊसाहेब फुंडकर योजना असेल, तर शेततळ्याची योजना असेल, आणखीन नानासाहेब कृषी संजीवनी योजना असेल, या सरकारी योजना शेती व्यवसायासाठी, शेती कृषीसाठी खूप महत्वाच्या येतात. या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये करायचा आहे. ठीक आहे ना. तर आपल्या अर्थशास्त्रामध्ये 10 ते 12 प्रश्नांची भारतीय अर्थव्यवस्था हे काय रंजन कोळंबे सरांचे पुस्तक आहे, ते तुम्ही वाचा. ते जर तुमच्याकडे नसेल तर त्यांचे इकॉनॉमिक्स वरचे जे काही व्हिडिओ आहेत ते बघा. आणखीन काय आपलं किरण देशले सरांचे पुस्तक आहे, ते सुद्धा वाचा तुम्ही. देशले सरांचं छान पुस्तक आहे, त्यामध्ये सगळं व्हिज्युअलाइज दिलेलं आहे. पण तुम्हाला जर समजा की खूप मोठं पुस्तक वाटत असेल तर तुम्ही आपलं रंजन कोळंबे सरांचं वाचा. असं काही नाही किंवा तेच वाचलं पाहिजे, हे जे तुम्हाला सुटेबल जाईल, आपल्याला जे चांगलं वाटेल, जे सोपं वाटेल ते वाचा ना. पण ते वाचा, हमखास वाचा. तुम्ही असं म्हणू नका मग सर मला हे पुस्तक जाते तर मग तो विषयच मी सोडून येतो. या स्पर्धा परीक्षेमध्ये कोणताच विषय सोडलेला चालणार नाही. सगळ्यांना धरून राहायचं, आपल्याला कोणालाच सोडायचं नाही. जसे की जिएंगे और जिताएंगे भी असं ते बचेंगे और लढेंगे भी, तशी त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, है ना. आता आपल्या अर्थशास्त्राबद्दलचे जे काही पुस्तक झाले ते सांगितले तुम्हाला. आणखीन आपल्या संगणकावर प्रश्न असतात 2-3. संगणकामध्ये काय, संगणक क्षेत्राचा कृषी क्षेत्रामध्ये उपयोग काय. जसे की आता ई बाजार आली. ई बाजार म्हणजे काय, तुम्ही तुमचा माल ऑनलाईन विकू शकता, शेतकरीचा माल, शेतीचा माल, शेतीचा माल विकू शकता. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. आणखीन काय, तुमच्या जे काही सेमिस्टरच्या नोट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला वाचायचे आहेत. आलं लक्षात. हे सगळं तुम्हाला संगणक झालं, अर्थशास्त्र झाले, राज्यघटना झाली, पुन्हा आपलं इतिहास झाला, भूगोल झाला, आणखीन आपलं कोणतं झालं, ह्या सगळ्या गोष्टी पूर्व परीक्षेच्या जीएस बदल्या तुमच्या झाल्या. तर आपल्याला करायचंय ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर म्हणजे काय, तर आपल्या सगळ्या डिग्रीमध्ये जे काय वाचलंय ते तर सर्वांच्या आवडीच आहे. ते तर असं म्हणतात सगळे विद्यार्थी असे म्हणतात आपले ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट वाले किंवा 25 पैकी तुम्ही 25 पैकी 22-23 प्रश्न हमखास बरोबर आणतो नाही, आणायचेच आहेत आपल्याला. आणि त्यामध्ये पास सुद्धा व्हायचेच आहे आपल्याला. ऍग्रीएमपीसी ज्यावेळेस काही ऍड येईल, आता तुम्ही म्हणता की ऍड कधी, ऍड जेव्हा येईल त्यावेळेस माझा नंबर त्यामध्ये असेल असे तुम्ही स्वतःशी निर्णय करा. किंवा ज्या वर्षी ऍड येईल किंवा ज्या वर्षी जाहिरात येईल त्या जाहिरातीच्या शेवटच्या निकालामध्ये माझं नाव असेल, असलंच पाहिजे. बरोबर. आपण बोलतोय आता ऍग्रिकल्चर मध्ये जे काही 7-8 सब्जेक्ट आहेत, त्या 7-8 सब्जेक्ट मध्ये पहिला हॉर्टिकल्चर घेऊ आपण. हॉर्टिकल्चरवर 3-4 प्रश्न असतात. हॉर्टिकल्चरचं खूप महत्व आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये आहे. त्यामध्ये जे काही हॉर्टिकल्चर क्रॉप्स असतील, मँगो असेल, बनाना असेल, पपया असेल, त्या वेगवेगळा अभ्यास करायचा. त्यासाठी क्लस्टर्स ऑफ हॉर्टिकल्चर. आता मी तुम्हाला एवढे मोठे बुक का सांगतोय, तर त्याचा उपयोग खूप साऱ्या ठिकाणी, खूप साऱ्या एक्झाम मध्ये होतोय, म्हणून आम्हाला ते आपण ते त्यांना बुक सांगतोय. बरोबर ना. तर हॉर्टिकल्चरचं तुम्हाला तुम्ही म्हणता सर खूप 4 ते 5 प्रश्न येतात, मग काय एवढं मोठं क्लस्टर्स ऑफ हॉर्टिकल्चर हे बुक वाचायचं. अरे तसं नाही. आपण जे काही मुख्य परीक्षा द्यावेळेस, पूर्व परीक्षा तुम्ही पास झाला, मुख्य परीक्षा देणारच आहात, मुख्य परीक्षा झाल्यावर तुम्ही इंटरव्ह्यू देणारच आहात. तर मग त्याच्यासाठी तुम्हाला क्लस्टर्स ऑफ हॉर्टिकल्चर खूप महत्वाचं पुस्तक आहे. आणि क्लस्टर्स ऑफ हॉर्टिकल्चर काय, मुख्य परीक्षेला तुम्हाला 20 प्रश्न असतात 40 मार्काला. मग वेळेवर तुमचं वाचणं होईल का, नाही. तर मग पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा करता येईल हे तुम्ही लक्ष दिलं तर तुमची मुख्य परीक्षा सुद्धा पास होसाल, इंटरव्ह्यूला सुद्धा जासाल आणि तुम्ही नोकरी पण लागसाल, है ना. तर आता हॉर्टिकल्चर साठी क्लस्टर्स ऑफ हॉर्टिकल्चर किंवा इन्स्टंट ऑफ हॉर्टिकल्चर हे 2 बुक आहेत. नंतर काय ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमी मध्ये काय, इरिगेशन सोर्स अँड देअर मेथड. इरिगेशन सोर्स अँड मेथड मध्ये काय, ते इरिगेशन सोर्स अँड मेथड मध्ये ते तुम्हाला ड्रीप इरिगेशन आणि स्प्रिंकलर. ज्या ड्रीप इरिगेशन किंवा ज्या स्प्रिंकलर इरिगेशन आपल्या भारतात हरित क्रांती घडून आणली, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केला, भारत सुजलाम सुफलाम केला. त्या ड्रीप इरिगेशनचे फायदे काय, स्प्रिंकलर इरिगेशनचे फायदे काय, हे सगळं तुम्हाला त्याच्यातून करायचं आहे. त्याच्यासाठी कोणतं ॲग्रोनॉमीचं जे काय रेड्डी अँड रेड्डी सरांचं पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे. प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी, रेड्डी अँड रेड्डी सरांचं जे काही पुस्तक आहे ते तुम्ही करा. आता तुम्ही एवढं बुक का करायचं ते अगोदरच मी सांगितलं. मुख्य परीक्षेसाठी सुद्धा ॲग्रोनॉमी 40 प्रश्न आहेत, 80 मार्काला. ते सुद्धा तुम्ही आताच करून ठेवायचे. बरोबर. नंतर आपण बोलतोय लँड युटिलायझेशनचा जो टॉपिक आहे तो पाटील आणि माळी सरांच्या पुस्तकातून करायचा. पाटील आणि माळी सरांचं सॉइल सायन्स खूप छान पुस्तक आहे, ते तुम्ही त्याच्यातून करा. नंतर आपलं इकॉनॉमिक्स तिकडे पण बघितलं जीएस मध्ये, आणि आपल्या ऍग्रिकल्चरच्या पार्ट मध्ये सुद्धा इकॉनॉमिक्स आहे. त्यासाठी तुम्ही रेड्डी सरांचं बुक आहे ते करा. आपण नंतर आहे हॉर्टिकल्चर झालं, ॲग्रोनॉमी झालं, फूड आपलं हे झालं, इकॉनॉमिक्स झाले. नंतर आपल्याला हे करायचंय सॉइल सायन्स. सॉइल सायन्स साठी तुम्ही काय करा, पाटील आणि माळी सरांचं पुस्तक ते सुद्धा तुम्ही सांगितलं मी अगोदर. नंतर आपल्याला फिशरी हे फक्त पूर्व परीक्षेला आहे. आता फिशरी काय, ज्यांना खाण्याची आवड वगैरे त्यांना सगळं माहितीच असेल. गोड्या पाण्यातील माशा कोणत्या, खाऱ्या पाण्यातील माशा कोणत्या, कोणतं राज्य अग्रेसर आहे कोणत्या याच्यातनी, हे सगळं तुम्हाला करायचं आहे. बरोबर.
आता आणखी नवीन नवीन पद्धती कोणत्या येतात मासेमारीच्या, त्या सुद्धा तुम्हाला करायच्या. ह्या फिशरीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. हॉर्टिकल्चर सुद्धा बद्दल सुद्धा बोलू, फिशरी बद्दल सुद्धा बोलू, आपला ॲग्रोनॉमी बद्दल सुद्धा बोलू. हे झालं तुमचे एकूण पूर्व परीक्षेचे जे काही 100 मार्क असतात. 100 मार्क म्हणजे 100 प्रश्न असतात, 200 गुण असतात. हे सगळं पूर्व परीक्षेबद्दल आपण आता बोललो. 100 प्रश्नासाठी 200 गुणाबद्दल. ठीक आहे ना. तर आपलं कृषी पूर्व परीक्षेचं माहिती सगळी सांगणं झाली. आता आपण याच्यानंतर जे काही जे मुख्य परीक्षेसाठी जे काही महत्वाचे बुक आहेत ते सुद्धा सांगणार आहोत. आणि एक राहिलं सांगायचं, मी ज्या पुस्तकाचा लेखक आहे, कृषी सेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच आणि विश्लेषणात्मक स्पष्टीकरण, कशाचं तर विषयाचा अभ्यास करायचा कसा, हे सगळं मी त्या पुस्तकात सांगितले. त्याची पीडीएफ ईएमपीएससी कट्टा या चॅनलवर उपलब्ध आहे, ती तुम्ही डाउनलोड करा. ईएमपीएससी कट्टा हा खूप मोठा व्यासपीठ आहे. त्यांनी खूप मोठ्या लोकांना मार्गदर्शन केलंय, खूप मोठ्या लोकांना संधी उपलब्ध करून दिली. ठीक आहे ना. त्याचा अभ्यास करा. मागचे जे काही ओल्ड पेपर झाले आयोगाचे, त्याचा अभ्यास करा. ज्ञानदीप अकॅडमीचा मुख्य परीक्षे प्रश्नसंच आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करा. मुख्य परीक्षेमध्ये काय करायचं, तुम्ही आतापर्यंत कोणते प्रश्न आले, कसे प्रश्न आले, हे सगळे हे करायचे आहेत. ठीक आहे ना. तर प्रश्नसंच जुने महत्वाचे आहेत. आता आपण मुख्य परीक्षेबद्दल बोलणार आहोत. मुख्य परीक्षेमध्ये काय असते, एकूण 2 पेपर असतात. पहिला असतो ऍग्रिकल्चरचा आणि दुसरा असतो ऑप्शनल. ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगला सुद्धा ऑप्शन असतो आणि एक आपल्याला असतो. तर जे काही ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग ज्यांचं काही बीटेक झाले त्यांच्यासाठी ऑप्शनल पेपर असतो. त्याच्यात खूप सारे मार्क त्यांना मिळू शकतात. त्याचा अभ्यास त्यांना माहितच आहे. त्यांना सगळं ग्रॅज्युएशन मधला बीटेक मधलाच अभ्यास असतो. त्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगला अभ्यास करून ठेवा मेन्सचा. का तर सध्या वेळ आहे. आपण एवढं कशासाठी सांगतोय, सगळा वेळ आहे म्हणून. हा, तर एक पूर्व परीक्षेचा आपला टॉपिक राहिला होता ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स. तर ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स साठी भिकाणे सरांचं पुस्तक करायचं. भिकाणे सरांच्या नोट्स आहेत त्या करायच्या. बरोबर. आपण मुख्य परीक्षेबद्दल बोलतोय. तर मुख्य परीक्षेसाठी 2 पेपर असतात, 200 मार्काचे, 100 प्रश्नाचे. पहिल्या पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न असतात, 200 मार्क असतात. 100 प्रश्नामध्ये काय असते, ॲग्रोनॉमी आवडता विषय लोकांचा, ॲग्रोनॉमी 40 प्रश्न 80 मार्क. सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री 20 प्रश्न 40 मार्क. आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 40 प्रश्न 80 मार्क. तर ॲग्रोनॉमी मध्ये जे काय आहे, मेजर क्रॉपचा सुद्धा रोल असतो. मेजर क्रॉप मध्ये कसं चड्डा सिंग सरांचं पुस्तक आहे. मेजर क्रॉप मध्ये कोणते करायचे, आपल्या महाराष्ट्रात कोणती पिकं घेतली जातात, ज्वारी काय, बाजरी काय, जे आपल्या गहू असेल, हरभरा असेल, आपल्या महाराष्ट्रातले पिकं जास्त करायची. ठीक आहे ना. महाराष्ट्राची पुस्तकं छान करा. म्हणजे महाराष्ट्राची पिकं तुम्ही त्या जे काही चड्डा सिंग सरांचं पुस्तक आहे मेजर क्रॉप, त्यामधून करा. आणखी ॲग्रोनॉमीसाठी रेड्डी सरांचे तुम्हाला जे सांगितलं प्रिन्सिपल ॲग्रोनॉमी, ते पुस्तक अख्खच्या अख्खं वाचून काढा. त्यामधून एवढे मोठे टॉपिक होतात की तुम्हाला मुख्य परीक्षेचा कमीत कमी 50 ते 60 प्रश्नांचा अभ्यास त्या ॲग्रोनॉमीच्या रेड्डी सरांच्या पुस्तकातून होऊ शकतो. म्हणजे मी तुम्हाला हेच पुस्तक सांगतोय की जे मॅक्झिमम परीक्षेसाठी किंवा मॅक्झिमम प्रश्नांसाठी आहे. हे असे कोणतेही पुस्तक तुम्हाला सांगत नाही की ज्यांना तुमचा वेळ वाया जाईल. ठीक आहे ना. आणखीन आपण काय बोलतोय, ॲग्रोनॉमी झाल्यानंतर सॉइल सायन्स मध्ये मॅन्युअर अँड फर्टिलायझर हा मोठा टॉपिक आहे. 4 ते 5 प्रश्न त्याच्यावर असतात. त्याच्यासाठी तुम्ही NSSLUB म्हणजे आपलं नॅशनल सॉइल सर्वे लँड यूज प्लॅनिंगचं जे काही बुक आहे, एक मोठं बुक आहे, त्याच्यातला फक्त मॅन्युअर आणि फर्टिलायझरचा टॉपिक घ्यायचा. तो झेरॉक्स काढून घ्या, ते तुम्ही वाचा. बरोबर. आणि 20 प्रश्न असतात. आणखीन पाटील आणि माळी सरांची नोट्स आहे, ते सुद्धा तुम्ही वाचा. पाटील आणि माळी सरांची नोट्स म्हणण्यापेक्षा पाटील आणि माळी सरांचं पुस्तक आहे हा, ते पुस्तक तुम्ही रेफर करा. 20 प्रश्न असतात सॉइल सायन्सवर आणि 40 मार्क. आपण मुख्य परीक्षेबद्दल बोलतोय. मुख्य परीक्षेबद्दल का बोलतोय, तर आपल्याला एवढा आत्मविश्वास आहे की आपण ज्यावेळेस पूर्व परीक्षा असेल, ज्यावेळेस जाहिरात येईल, मी पूर्व परीक्षा पास होईल आणि मुख्य परीक्षेला हमखास मी असेल, म्हणून आपण सर्वांना मुख्य परीक्षेबद्दल सांगतो. मग नंतरच काही गरज नाही किंवा आपल्याला मुख्य परीक्षेला काय वाचायचं, आता सांगतोय कारण की आपल्याला हमखास माहिती की मी मुख्य परीक्षेला असणारच. त्या विश्वासाने आपण हे सगळ्या गोष्टी सांगतो. बरोबर. ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग साठी काय, जगदीश्वर सहाय्य, फार्म पॉवर अँड मशिनरी है ना. इंजिनचे वेगवेगळे प्रकार आहेत. डिझेल इंजिन काय, पेट्रोल इंजिन काय, याचा अभ्यास आपल्याला त्या फार्म पॉवर अँड मशिनरी. 10 प्रश्न आपल्याला फार्म पॉवर अँड मशिनरी येतात. ते कशातून करायचे, जगदीश्वर सहाय्य यांचं पुस्तक. बरोबर. नंतर आपल्याला व्हॅल्यू माहित, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग ज्यांचे बीटेक झाले त्यांना माहित आहेत. 3 व्हॅल्यू माहित त्यांचे. 3 व्हॅल्यू मधला अभ्यास करायचा, वेगवेगळे त्याच्यातले टॉपिक बघायचे. आणि एक महत्वाचं, सिलेबस इज मस्ट. सिलेबस तुमच्या जवळ सोबतच असला पाहिजे. सिलेबस मध्ये जो पॉईंट आहे तो आपल्या पुस्तकात आहे, तेवढंच करायचं.
सिलेबसच्या बाहेरचा पॉईंट आपल्याला करायचा नाही. बट काय, सिलेबस महत्वाचा. सिलेबस तुमचा पाठच असला पाहिजे की बा या पुस्तकातून आपल्याला हे टॉपिक करायचे, सिलेबस सोडायचंच नाही, शेवटपर्यंत सिलेबसला धरून राहायचं. आणि जुने क्वेश्चन पेपर, जुन्यामध्ये कोणकोणते प्रश्न आले, त्यासाठी ज्ञानदीप अकॅडमीचं बुक आहे. कृषी पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असाल तर आमचं स्वतःचं पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. त्यामध्ये सगळं चांगलं सांगितलेलं आहे. बरोबर, हे बघायचं काय, सिलेबस मधला टॉपिक, त्याच्यावर आलेले जुने प्रश्न आणि त्याच्यासाठी बुक. बरोबर ना, म्हणजे काय व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे आपला. असं कधी आपल्याला असं वाटलंच नाही पाहिजे की आपण वा याच्यात मार्कच पडणार नाही, मार्क हमखास पडणार. आपण सगळा चांगला अभ्यास करा. बरोबर. आणखीन काय, आपण पुढे बोलू सेकंड पेपर बोलू. सेकंड पेपर खूप सारे विषय, खूप सारे म्हणजे काय, डिग्री मध्ये जे काय अॅग्रोनॉमी, सॉइल सायन्स आणि उरलेलं जे काही सुटलं ते सगळं आपल्या कशात येते, सेकंड पेपर मध्ये. सेकंड पेपर मध्ये हॉर्टिकल्चर बद्दल आपण अगोदरच बोललेलो, ॲनिमल हसबंडरी अँड डेअरी सायन्स बद्दल अगोदरच बोललोय. आपल्या हॉर्टिकल्चरचे 20 प्रश्न असतात, ॲनिमल हसबंडरी अँड डेअरीचे 10 प्रश्न असतात. नंतर जीपीबी म्हणजे काय, प्लांट सायन्सचा जो काही टॉपिक आहे त्याच्यामध्ये 2 येतात, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग येते, पॅथॉलॉजी येते. पॅथॉलॉजी म्हणतो फिजिओलॉजी. याच्यासाठी तुम्ही आपलं जे काही जीपीबी आहे म्हणजे जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगसाठी कुंदन सिंग सरांचं पुस्तक वापरा. आणि जे काही फिजिओलॉजी आहे त्याच्यासाठी तुम्ही जे काही नोट्स असतील डिग्रीच्या, सर्वांना डिग्री चांगली केली, चांगले मार्क मिळाले, त्यांच्या सगळ्या आपल्या जे काही नोट्स येतात, 1 नाईट नोट्स, आपल्या एका रात्रीतून विषय काढून देणार, त्या नोट्स महत्वाच्या, उपयोगी येतात आपल्यासाठी, आहे ना. आपण आणखीन काय, ज्या या लाईव्ह मध्ये जर काही आपले ज्यांची पदवी चालू आहे ते जर विद्यार्थी जोडले गेले असतील तर त्यांना महत्वाचं माझं सांगणं आहे की तुम्ही पदवीचा अभ्यास चांगला करा. तो तुमच्या आयुष्यात किंवा भविष्यात होणाऱ्या परीक्षेसाठी कामात पडू शकतो. बरोबर ना, ते महत्वाचं आहे. आणखीन काय, आपण बोलू सेकंड पेपर मधले हॉर्टिकल्चर झाले, डेअरी सायन्स अँड ॲनिमल सायन्स झालं, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग झालं, फिजिओलॉजी, एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी. एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी काय, त्याच्यावर 20 प्रश्न असतात. एंटोमॉलॉजी मध्ये म्हणजे सगळ्याला किडे आढळतील, आपण जमा केली होती 5व्या सेमिस्टरला. पॅथॉलॉजी मध्ये जे काही वेगवेगळे हे असतील, आपल्याला वेगवेगळे सायंटिफिक नेम पाठ करावे लागतील, ह्या सगळ्या गोष्टी. पण आपल्याला काही इथं भर द्यायचा, प्रश्न कसा आहे तो, एमपीएससीने प्रश्न कसे विचारले त्यानुसार आपण अभ्यास करायचा आहे. त्यावेळेस सेमिस्टर एंडचा अभ्यास वेगळा, हा अभ्यास वेगळा. तर याच्यासाठी तुम्ही एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजीसाठी जे काही डिग्रीच्या नोट्स होत्या थर्ड सेमिस्टरच्या, बेसिक एंटोमॉलॉजी, त्याच्यातनी लेग्सचे टाईप किती, विंग्सचे टाईप किती, अशा जे काही वेगवेगळ्या गोष्टी होत्या त्या एंटोमॉलॉजीच्या गोष्टी तुम्हाला याच्यातून करायच्या डिग्रीच्या नोट्स. आणखीन काय, पॅथॉलॉजी, पॅथॉलॉजी मध्ये आपल्याला जे काही हे होते, मॅन्युअल होती, मॅन्युअलचा अभ्यास करायचा. मॅन्युअल आपले खूप छान येतं, त्यामध्ये 5व्या सेमिस्टरला असेल, 4थ्या सेमिस्टरला असेल, ते मॅन्युअल जमा करा किंवा असतील तर तुम्ही ते वापरा. बरोबर ना. पॅथॉलॉजी बद्दल बोललो, एंटोमॉलॉजी बद्दल बोललो, आणखीन डेअरी सायन्स बद्दल बोललो. नंतर आपलं काय राहिलं, बाकीचे जे काही विषय असतील त्याच्यासाठी जे काही पुस्तकाची लिस्ट आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणखीन हे सगळं मुख्य परीक्षेबद्दलच्या दुसऱ्या पेपर बद्दल झाले. आता आपल्याला बोलायचंय बाकीच्या ज्या काही परीक्षा असतात, म्हणजे बाकीच्या ज्या काही संधी असतात, म्हणजे कृषी सेवक. कृषी सेवक सुद्धा खूप आवडीचा विषय, किंवा खूप जणांना आवडते ती नोकरी करायला. तर ते छान, ज्यांना जी नोकरी करायला आवडेल ना त्यामध्ये तुम्ही करिअर करा. असं नाही की बस ही छोटी नोकरी आहे, एखादी मोठी नोकरी आहे. आपल्याला नोकरी मिळवणं गरजेचं आहे. मोरे सर जे काही एमपीसीचे अध्यक्ष राहिले त्यांचं महत्वाचं म्हणणं काय होतं, स्वतःच्या पायावर उभे राहा. स्वतःच्या पायावर उभे राहा म्हणजे स्वतःचा जॉब मिळवा. मग आपल्याला सध्या काय, जॉब मिळवणं किंवा स्वतःच्या पायावर उभं राहणं महत्वाचं आहे. बरोबर ना. तर आपण जे काही बोलणार आहोत, कृषी सेवक मध्ये सुद्धा 140 प्रश्न असतात. ऍग्रिकल्चर असतं, ऍग्रिकल्चर मध्ये काय तुम्ही जे काही डिग्री शिकली, पहिले तो मराठी इंग्लिश मध्ये पेपर राहायचा, म्हणजे एकाच भाषेत पेपर राहायचा मराठीमध्ये, आता तो दोन्ही भाषेमध्ये, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये. म्हणजे जे काही ग्रॅज्युएट झाले किंवा जे काही डिप्लोमा मध्ये दोघांनाही उपयोगी पडेल. उरलेल्या 60 मार्काचे जीएस असतात, पण ते सांगितलंच मराठी, इंग्लिश, आपले जनरल स्टडीज आणि गणित आणि बुद्धिमत्ता. बरोबर ना. गणित आणि बुद्धिमत्ता महत्वाची. कृषी सेवक बद्दल बोललो. बँकिंग मध्ये काय, तर ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, खूप जण आपले जे काही कृषी मित्र आहेत बँकमध्ये लागलेले आहेत, त्यांचा माहोल पाहून असं सुद्धा आपल्याला सुद्धा वाटतं की आपण बँकेत जॉब करावा, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर लागावं. तर त्याच्यासाठी काय, प्री आणि मेन्स दरवर्षी डिसेंबर महिन्यात तिची एक्झाम असते. तर प्री साठी काय, क्वांटिटी, रिझनिंग, ऍप्टिट्यूड याचा अभ्यास तुम्हाला करायचा. यावर्षी सुद्धा डिसेंबर मध्ये ती एक्झाम होणारच, असं नाही की लॉकडाऊन आहे मग होणार नाही. बँकिंगच्या सगळ्या एक्झाम ज्या ऑनलाईन असतात ते होणार म्हणजे होणार, हमखास होणार. त्या सुद्धा तुम्ही अभ्यास करा. त्याच्यासाठी व्हिडिओ आहेत, वेगवेगळ्या अकॅडमी आहेत, त्याचा तुम्ही संवाद साधा, तर त्यांचा तुम्ही माध्यमाद्वारे त्यांचा अभ्यास करू शकता. आणखीन आता जे काही लॉकडाऊनचा काळ यामध्ये मॅक्झिमम जे काही व्हिडिओ युट्यूबवर पाहू शकता.
टेलिग्रामचे चॅनल जॉईन करू शकता. आमचं सुद्धा एक टेलिग्राम चॅनल आहे ॲग्रिकल्चर अँड फॉरेस्ट एमपीसी बद्दल, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का? आणखीन काय, आपलं जे काही महाबीजमध्ये फील्ड ऑफिसर असते, फील्ड ऑफिसरमध्ये सुद्धा मराठी, इंग्लिश आणि ॲग्रिकल्चर, गणित, बुद्धिमत्ता आणि आपलं हे जनरल स्टडीज, सामान्य ज्ञान, याच्या सुद्धा मागं व्हॅकन्सी निघाल्या होत्या. चांगला जॉब आहे फील्ड ऑफिसरचा, ती सुद्धा तुम्ही संधी कॅप्चर करा. मी हे जे विषय सांगतोय याच्या अगोदर कृषी पूर्व परीक्षेसाठी जे काही पुस्तक सांगितले तेच पुस्तकं ह्या ज्या विषयासाठी सांगतो तेच पुस्तकं तुम्ही वापरा. बरोबर. फील्ड ऑफिसर झाले, कृषी सेवक झाले, कृषी विस्तार अधिकारी, मागे ज्यांनी फॉर्म भरले कृषी विस्तार अधिकारीचे जुने प्रश्न संचाचं सुद्धा आम्ही पुस्तक बनवले, ते सुद्धा EMPSC कट्टावर तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जाईल. EMPSC कट्टा चॅनलवर तुम्ही ते डाउनलोड करा. कृषी विस्तार अधिकाऱ्यांनी ज्यांनी फॉर्म भरले, महाभरती परीक्षा म्हणजे जे काही ग्रामसेवक असेल, कृषी विस्तार अधिकारी, याचे आपण मॅक्झिमम लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, मला माहिती आहे. ते जे काही फॉर्म भरले तुम्ही त्याचा अभ्यास करा, मराठी, इंग्लिश. कारण की ज्यावेळेस लॉकडाऊन हटेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी पूर्वस्थितीवर येतील त्यावेळेस आपल्याला हमखास पेपर द्यायचा आणि त्याच्यातून लागायचं. असं विचार करू नका ही गोष्ट कधी होईल, हमखास कधी ना कधी होणार आहे. परिस्थिती बदलते, वेळ बदलते, आणि त्या वेळ बदलल्यानंतर आपण त्याला सुटेबल झालो पाहिजे, है ना. आपण आत्ताच अभ्यास करून ठेवा. आता सध्या सगळ्यांकडे वेळ आहे, त्या परिस्थितीचा फायदा घ्या. पुस्तकं सुद्धा तुम्हाला माहिती आहे, युट्यूबवरचे व्हिडिओ सुद्धा माहिती आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे. त्या अभ्यासाचा फायदा तुम्हाला पुढे होईल. आणि ह्या सगळ्या झाल्या तुम्हाला करिअरच्या संधी. महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षेबद्दल सुद्धा बोललो. जुन्या पेपरचा जास्तीत जास्त सराव करा. आणखीन ज्या काही अडचणी असतील त्या EMPSC कट्टा चॅनलवरचे तुमचे काही व्हिडिओ ते बघा. आपण हे सगळं करिअरच्या संधी आणि महाराष्ट्र कृषी पूर्व परीक्षेचा अभ्यास कसा करायचा त्याबद्दल बोलू. आता पुढचं सेशन आपण तुमचे जे काही प्रश्न असतील त्यावर बोलू. ठीक आहे. 2 मिनिटांत तुमचे सगळे प्रश्न विचारू शकता. 2 मिनिटांत तुम्ही प्रश्न विचारू शकता. 2 मिनिटाचा ब्रेक आहे. सर्वांना पुन्हा नमस्कार. तुमचं सर्वांचं EMPSC कट्टा चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी काही संवाद साधण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि तुमचं पुन्हा स्वागत करतो. आणि आपलं जे काही लाईव्ह सेशन चालू होतं त्यामध्ये मी तुमचे काही जे प्रश्न आहेत ते बघू शकलो नाही, तर तुम्ही आता आपले प्रश्न विचारा, त्याची आपण उत्तर देऊ. 10 ते 15 मिनिटं आपल्याकडे आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारा. भारत गंगाने सरांचा प्रश्न आहे की राज्यसेवा 3 ते 4 लाख लोक एक्झाम देतात, तर ॲग्री एमपीएससी 50 ते 60 हजार जण दरवर्षी परीक्षा देतात. ज्यावेळेस परीक्षा असते त्यावेळेस किंवा जाहिरात येते. अंकित वाकळे पाटील सरांचं आहे ॲग्री एमपीएससी ऍड कधी येणार. मागणी पत्र आपलं मार्च मध्येच उपलब्ध झालं होतं किंवा आपलं आलं होतं, आणि ज्यावेळेस ही लॉकडाऊनची परिस्थिती पूर्वपदावर येईल त्यावेळेस आपली जाहिरात पुन्हा म्हणजे जाहिरात येणार आणि परीक्षा होणार. आणि नंतरचा प्रश्न एमपीएससी ची पढाई हिंदीमध्ये प्रश्न आहे. ग्रेजुएशन के साथ कैसे कैसे करें, आप डिग्री कर रहे हो तो उसकी नोट्स अच्छे से पढ़े. नंतर
स्टँडर्ड बुक लिस्ट सांगा ॲग्री साठी. सगळे जे काही पुस्तक सांगितले तीच बुक लिस्ट आहे. नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट एक्झामसाठी बुक कोणते वापरावे. मराठी इंग्लिश जे काही कॉमन आहे कृषी पूर्व साठी फॉरेस्ट एमपी साठी तेच प्रश्न तेच बुक तुम्ही फॉरेस्ट एमपी साठी वापरू शकता. चालू घडामोडीसाठी सुद्धा तेच पुस्तक वापरू शकता. नंतर जागा किती असतात अंदाजे. मागच्या वर्षी म्हणजे 2018 साली 400 जागा होत्या. त्याच्या अगोदर 50 जागा होत्या. कमीत कमी 50 ते 100 जागा ज्यावेळेस जाहिरातील 50 ते 100च्या मध्ये जागा असतात. तुमची जी बुक लिस्ट सांगितली भेटेल का तिची बुक लिस्ट आपण त्या एमपीएससी कट्टा चॅनलवर टाकून देऊ. राज्यसेवेला पण फक्त महाराष्ट्राचं जीव असते का. नाही तर भारताचा जगाचा आणि महाराष्ट्राचा तिन्हीचा भूगोल राज्यसेवेला असतो. फिशरीसाठी कोणतं बुक रेफरन्स करायचं हा तेच राहून गेलं. सगळ्यांनी नोट करून घ्या. फिशरीसाठी आपण जी काही नाशिक कृषी नोट्स आहे ती करायची. मराठीतली नोट्स आहे. सध्या सुरू असलेल्या संपूर्ण बंदोबस्त आपले मार्ग बीएससी ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी ऍग्रीवाली एक्झाम देऊ शकतात का. तर हो ऍग्री एमपीएससी बीटेक ऍग्री इंजिनिअरिंग सुद्धा देऊ शकतात. पूर्व परीक्षामध्ये बुद्धिमत्ता विषयी का काही बुद्धिमत्ता विषयी नसते. हा डिग्री आपली ऍग्रिकल्चरच असावी. त्याच्याशिवाय तुम्हाला कृषी पूर्व सेवा परीक्षा देता येणार नाही. आता स्टार्ट केले तरी होणार का ऍग्री एमपीएससी. बरोबर. आता काय तुम्ही कधी जरी स्टार्ट केलं तरी तुमची ऍग्री एमपीएससी तयारी होणार. यावेळेस जाहिरात यायला अजून वेळ आहे. पण तुम्ही आतापासून अभ्यास केला तरी तुम्ही ऍग्री एमपीएससी तयारी पूर्ण होईल. ऍग्रीवाली एक्झाम बीबी वाले देऊ शकतात का. तर नाही. डिप्लोमावाल्यासाठी कोणत्या व्हॅकन्सी आहेत. तर डिप्लोमावाल्यांसाठी कृषी सेवक ही परीक्षा महत्वाची आहे. ती तुम्ही देऊ शकता. महाराष्ट्र ऍग्रिकल्चर सर्व्हिस एमपीएससी एक्झाम कधी होईल. ज्यावेळेस पूर्वस्थिती पूर्व पदावर येईल लॉकडाऊन नंतर त्यावेळेस जाहिरात येईल आणि परीक्षा होईल. फिजिकल फॉरेस्ट्रीसाठी हे आपण नंतर फॉरेस्ट एमपीएससी बद्दल ज्यावेळेस बोलू त्यावेळेस सांगू. ऍग्री एमपीएससी मधून कोणकोणत्या पोस्ट असतात महत्वाच्या. एसडीओ ची पोस्ट असते क्लास 1 ची आणि क्लास 2 च्या ग्रेड अ आणि ग्रेड बी अशा 2 पोस्ट असतात. एक तालुका कृषी अधिकारी आणि एक मंडळ कृषी अधिकारी. वनसेवा भूगोल फक्त महाराष्ट्र वाचलं तर चालेल का. नाही. वनसेवा मुख्य परीक्षेसाठी जो काही भूगोल असतो त्यासाठी तुम्हाला भारताचा भूगोल जगाचा भूगोल आणि महाराष्ट्राचा असं तिन्ही भूगोल करावं लागेल. काही प्रश्न असतील तर विचारा. आपला वेळ आता कमी 5-10 मिनिटच वेळ आहे. जे काही अडचणी असतील किंवा प्रश्न असतील अभ्यासाबद्दल आपण सगळं बोललोच. तरी काही मनात शंका असतील तरी तुम्ही विचारू शकता. बॉटनिक सायन्स विषय आला त्याच्याबद्दल आपण जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग अँड प्लांट फिजिओलॉजी बद्दल बोललो आहे. अभ्यास चालू ठेवा. सर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा अभ्यास कसा करा. सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही जे काही ऍग्रिकल्चरचे बुक आहेत किंवा इकॉनॉमिक्स मधला जो काही सस्टेनेबलचा पार्ट आहे शाश्वत विकास त्याचा अभ्यास करा. पेपर 2 बीटेकची बुक लिस्ट तुम्हाला मिळून जाईल एमपीएससी कट्टा चॅनलच्या टेलिग्राम चॅनलवर. ऍग्री एमपीएससी सिलेबस कुठे मिळणार ते एमपीएससीच्या वेबसाईटवर तुम्हाला हमखास मिळणार. कट ऑफ काय आहे तर मागच्या वेळेस 27 मार्कच कट ऑफ होता. 27 मार्क म्हणजे 27 क्वेश्चन आणि 54 मार्काचा कट ऑफ होता जनरलचा. कारण की जागा जास्त होत्या 400 जागा होत्या. त्याच्या अगोदर एकदा म्हणजे 17 साली 52 कट ऑफ लागला होता. म्हणजे असे कट ऑफ जागेनुसार व्हॅकन्सीनुसार आणि पेपरची लेंथ किती आहे किंवा किती अवघड आणि किती सोपा पेपर आहे त्याच्यानुसार तुमचे जे काही कट ऑफ लागते.
जे टॉपिक मॅक्झिमम क्वेश्चन आलेले नाहीत ते तुम्ही नाही केले तरी चालते, पण तो इंग्लिशचा टॉपिक याच्यासाठी करावं लागतं की त्या टॉपिकवर दुसरे टॉपिक डिपेंड असतात. एकदा एमपीएससी कडे जाणे चांगले आहे की हा तुमचा स्वतःचा निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता. ओल्ड क्वेश्चन पेपर तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर किंवा जे काही बुक आहेत ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. यावर्षी ऍग्रीची एक्झाम होईल का? यावर्षीच जर ही पूर्वस्थिती लवकर पूर्वपदावर आली तर ऍग्रीची एक्झाम नक्की होणार. जितका वेळ या परिस्थितीला पूर्वपदावर यायला लागेल त्यावेळेला आपल्या परीक्षेला उशीर होणार. एनसीईआरटी वाचायची काही गरज नाही. ओल्ड क्वेश्चन पेपर आपल्याला आयोगाच्या वेबसाईटवर मिळतील. पोस्ट ग्रॅज्युएशन तुमची इच्छा असेल तर अवश्य करा. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा खूप सारे आपल्याला अपॉर्च्युनिटी वाढतात. महत्वाच्या वेबसाईट म्हणजे जे काही युट्यूबचे चॅनल आहेत ते तुम्ही रेफर करा अभ्यासासाठी. बुकची लिस्ट तुम्हाला चॅनलवर मिळून जाईल. 200 पैकी 54 कटाप होता मागच्या वर्षी. 27 प्रश्न. कृषी विस्तार अधिकारी जिल्हा परिषद कृषी कृषी विस्तार अधिकारी पंचायत समितीमधलं पद आहे. गट क च त्याची एक विषय म्हणजे सरळ सेवा भरती असते, एक्झाम होती. ते मागच्या वर्षी 2018 फॉर्म निघाले होते. त्याची परीक्षा जे काही परीक्षा पोर्टल होते त्यामार्फत घेण्यात येणार होती. अपॉर्च्युनिटी पोस्ट ग्रॅज्युएशन साठी म्हणजे तुम्ही SRA JRF च्या एक्झाम देऊ शकता, असिस्टंट प्रोफेसर होऊ शकता तुम्ही जर नेट निघाली त्या एक्झाम मध्ये. तर सर्वजण अभ्यास चालूच ठेवा. ही जेव्हा पदावर येईल परिस्थिती तर एक्झाम सगळ्या होतील. अभ्यास बंद ठेवू नका कुठेही. सर हिस्ट्री आणि जिओग्राफीसाठी स्टेट बोर्ड कोणत्या स्टँडर्डची बुक करायची? तर हिस्ट्रीसाठी 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास आणि 8वीचा आधुनिक भारताचा इतिहास. जिओग्राफीसाठी 4थीचा आणि 9वीचं ओल्ड स्टेट बोर्ड बुक करायचं आहे महाराष्ट्राच्या भूगोलासाठी. तुमचे प्रश्न तुम्ही मला फोनवरही विचारू शकता डायरेक्ट. याच्यानंतर जर तुम्हाला कधी आवश्यकता पडली तर माझा नंबर आहे 93 25 83 87 62. आणि आजपासून ज्यांचा अभ्यास थांबला होता किंवा बंद केला होता ते पुन्हा स्टार्ट करा. पुनश्च हरिओम. आता किती जागा निघतील एमपीएससीच्या? तर ते एमपीएससी आणि महाराष्ट्राचे काही लोकसेवा आयोग आणि आपले जे काही मंत्रालय वगैरे ते ठरवत असतात. बँकमध्ये EFO ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसरच्या जागा असतात. सर्वांना धन्यवाद. तुम्ही या लाईव्ह सेशन मध्ये जोडले गेले संवाद साधण्यासाठी. आणि एमपीएससी कट्टा यांचे जे काही कनप सर आहेत त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्यांनी मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली आणि असंच आपण भेटत जाऊ किंवा संवाद साधत जाऊ. तर सर्वांचे धन्यवाद. यंत्राची विचार चालू आहे रेकॉर्ड होते ना